मित्रांनो, एक माणूस जंगलामधून जात असतो आणि त्याला तिथे एक पैशानं सोन्यानं भरलेली पिशवी दिसते. आणि तो पिशवी उचलायचा विचार त्याच्या मनात येतो, पण इतक्यात त्याला काय वाटतं की आंधळा माणूस कसा चालत असेल रस्त्यावरून, अशी ॲक्टिंग आपण करावी. म्हणून तो काय करतो, आंधळ्या माणसाची ॲक्टिंग करत रस्त्यावरनं चालतो आणि त्याला ती पिशवी नंतर दिसत नाही. पुढे गेल्यानंतर ती पिशवी गायब झालेली असते. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात माहिती आहे का, की धर्म, विज्ञान आणि बदललेलं जग याच्याकडं आंधळ्या नजरेनं पाहू नका, अन्यथा आपण अभागी बनून राहू. आज भारत देश आपला विकसित होतोय. 2050 पर्यंत आपण विकसित होणार आहोत. विकासाच्या, प्रगतीच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. पण आपली आंधळी नजर जर असेल, डोळे आहेत पण आंधळी नजर आहे, तसं जर असेल तर आपण अभागी राहू. म्हणजे आपल्याला त्या संधीचं सोनं करता येणार नाही. तर धर्म, विज्ञान आणि बदललेलं जग याच्याकडं उघड्या डोळ्यांनी पहा. त्यातून आपल्याला काही विकासाची संधी आपल्याला शोधता येते का ते पहा. तर आपल्याला धर्म, विज्ञान आणि बदललेलं जग समजले, अन्यथा नाही. अन्यथा आपण अभागी आहोत. म्हणजे सगळं असूनही आपल्याला मिळत नाही. का? डोळे आहेत पण नजर आंधळी.